काकूंच्या घरी पोहोचले. परी परीला घेऊन घरी जाईन. आई आई काय झालं पायाला? हं? लागलं का? हो बाळा, पाय मुरगळला. चल. आई आज मी खूप मजा केली. काकांनी ना मला एक स्टोरी सांगितली. पण काकांना ना लास्ट एंडच माहिती नव्हतं. मग काकूंनी सांगितलं एंड. आज तुझं लक्ष नाहीये. दरवाजाला लॉक आहे. ड्राईव्ह करताना मेसेज करत नाहीयेस ना? डोंट वरी, ड्राईव्ह करताना मेसेज करत नाहीये. गाडी बाजूला थांबून करतोय. ह्या स्पीडनी घरी कधी पोहोचणार? आई मला नाही उघडता येत. अरे हो, दे. शिकायला पाहिजे ना पण आता तू. माहित नाही, पण घरी पोहोचण्यापेक्षा उद्या परत ऑफिसला यायची घाई आहे मला. आई मला पण सांग ना जोक. जोक? तू जे मोबाईलवर जोक वाचते ते. जोक नाहीये तो. मग तू का असते? ते ऑफिसमध्ये उद्या किती वाजता पोचायचं आहे ना, ते ऑफिसची काम आहेत ग. चल तू आत ये, चल. पटकन आवरून घे. मग मी तुझ्यासाठी वांग्याचा भरीत करते. ये वांग्याचं भरीत. ये वांग्याचं भरीत. आईला बहुतेक काहीतरी झाले. मी घरी पोहोचलो. कामात आहेस का? स्वयंपाक. सर निघूया. हो चल. काय बनवते? वांग्याचं भरीत. वाव. सर चल तू चल. कित्येक वर्षात खाल्लं नाहीये मी. तुला भरीत आवडतं? खूप. आणि तुझ्या हातच्या सगळ्याच भाज्या मला आवडतात. आई आज एवढी का असते? नाही, नक्की काहीतरी झालं असणार. कधी कधी ना तू अगदी परीसारखा बोलतोस. मग फ्रेंड कोणाची आहे? सर पोचलो. किती मध्ये मध्ये बोलतो रे तू जॉन. काम चाललं ना महत्वाचं. चल तू. सॉरी सर. चल, तुझ्या फ्रेंडला भूक लागलीये. आता तिला गरम गरम फुलके करून वाढते. तू जेवलास? कोणाच्या तरी होकारानेच पोट भरलंय. तू कधी जेवणार आहेस? तू जेवलास की? कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो असं झालंय मला. थांब थांब जरा. काय
माझी रूम कुठे आणि तू नेतोयस कुठे? लक्ष कुठे तुझं? सर आपण दोनदा येऊन गेलो तुमच्या बेडरूमवर. काही आणि मी उतरलो नाही. हा चल रूम कडे, त्या पॅलेसची टूर देतोय मला. सॉरी सर. कुठे असं तुझं लक्ष हल्ली? हा प्रेमात पडलायस का रे जॉन? Come on. Come on. Let's cheers. Oh, cheers. Oh, cheers. असं नसतं मिथिला. It's cheers. किती वर्ष पॅलेस मध्ये राहते गे तू? मेंटॅलिटी आहे ना अजून साडीतलीच आहे तुझी. असं हो काय वहिनी, अशा वेळेस तरी चिडू नका ना. पण वहिनी तुम्ही मात्र कमालच केली हा. म्हणजे आपलं काम साध्य करण्यासाठी एखादी आयडिया काय करावी, कशी करावी हे मात्र तुमच्याकडूनच शिकायला हवा. मग शिक ना. सारखी मागे पुढे करत असतेस ना माझ्या. पण ऑब्झर्व करायला शिक. जमल तुला हळूहळू. तशी दिसतेस तेवढी निर्बुद्ध नाहीयेस. हो ना, थँक्यू. मिथिला वाईन आहे वाईन. एवढीच आणि अशी सिप बाय सिप प्यायची असते. ह्याचा अरोमा असा मनात जिभेवर घोळवत घोळवत. एखाद्याचा काटा काढतानाचा प्लॅन करतो नाही का आपण, अगदी तसंच स्टेप बाय स्टेप. हो म्हणजे अशी कटिंग वाईन. कटिंग चहा असतो, ही वाईन आहे वाईन. ओके ही तू पी ना. कम ऑन एन्जॉय. काही काळजी करू नकोस तू. नाही नाही वहिनी, म्हणजे तुम्ही असताना मला कसली काळजी नाही का. चल मग संपवलं कर, म्हणजे मग पुढच्या तयारीला लागायचंय. हो चालेल ना. ओ तुम्ही मला सांगा ना काय करायचं ते. अहो मी काय वाटेल ते करेन. वहिनी मला ना हे सगळं करायला खूप मजा आली आहे. हो ना. गुड गुड. एन्जॉय एन्जॉय. याचा नशा हळूहळू चढणार आहे आपण. कीप दॅट इन माइंड. आणि या स्टोरीत रंग मी भरणार आहे हळूहळू. आता तर कुठे सुरुवात झाली. आत्ता यांचं प्रेम बहरेल वाढेल. मग आहेच शिशिरातली पडझड. पण यांच्या लव्ह स्टोरीमध्ये ट्विस्ट मीच आणलाय. Cheers.